नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कृपा सिंधू या हक्काच्या चॅनलवर। वृषभ राशीच्या सर्व मंडळींना मनापासून श्री स्वामी समर्थ। हा आठवडा तुमच्यासाठी विशेष का आहे? कारण या काळात धन, काम, व्यवसाय, नोकरी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी संबंधित काही महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत। काही दिवस तुम्हाला वेगाने निर्णय घ्यायला भाग पडतील, तर काही दिवस थोडं थांबून विचार करण्याचा सल्ला देतील। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विशेषतः पैशाच्या बाबतीत कोणत्या संधी मिळू शकतात, नोकरी करणाऱ्यांसाठी काय संकेत आहेत आणि व्यवसाय करणाऱ्यांना कुठे फायदा होऊ शकतो, हे आपण सविस्तर आज बघणार आहोत। वृषभ राशीपासून मंगळ हा द्वितीय स्थानात म्हणजे मिथुन राशीत आहे। गुरु तिसऱ्या स्थानी म्हणजे कर्क राशीत विराजमान आहे। सूर्य आणि बुध पाचव्या स्थानी म्हणजे कन्या राशीत विराजमान आहेत। शुक्र सहाव्या स्थानी म्हणजे तुला राशीत विराजमान आहेत। शनी 11व्या स्थानी म्हणजे मीन राशीत वक्री आहेत। राहू 10व्या स्थानी म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहेत। केतू 4थ्या स्थानी म्हणजे सिंह राशीत विराजमान आहेत। या ग्रह स्थितीमध्ये विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे 10व्या स्थानातील राहू आणि 11व्या स्थानातील वक्री शनी, तसेच तिसऱ्या स्थानातील गुरु आणि 5व्या स्थानातील बुध सूर्य हे होय। याचा सरळ अर्थ असा की या आठवड्यात तुमच्या मेहनतीला दिशा मिळू शकते, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि उत्पन्न वाढण्याचा विचार अधिक मजबूत होऊ शकतो। वृषभ राशीच्या मंडळीसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लक्ष देण्यासारखा आहे। विशेषतः ज्या लोकांनी मागील काही काळापासून पैशाच्या बाबतीत एखादी योजना मनातल्या मनात आखली असेल, किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत असेल, किंवा एखाद्या जुन्या कामातून पैसे मिळण्याची तुम्ही वाट बघत असाल, त्यासाठी या आठवड्यात वेगाच्या हालचाली दिसू शकते। मंगळ दुसऱ्या स्थानात असल्यामुळे पैशांबाबत तुमचा उत्साह वाढेल। तुम्हाला फक्त कमाई करायची नाही, तर कमाई वाढवायची आहे अशी तुमची मानसिकता होईल। मात्र इथे एक महत्त्वाची सूचना आहे। मंगळ दुसऱ्या स्थानी असल्यामुळे पैसा येण्याबरोबर खर्चाचे प्रमाणही वाढू शकते। त्यामुळे हातात पैसे आले म्हणून लगेच मोठी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका। या आठवड्यात विशेषतः घरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, प्रवास किंवा कौटुंबिक संबंधित खर्च होऊ शकतो, पण योग्य नियोजन केलं तर हा खर्च तुमच्या आर्थिक स्थितीवर मोठा भार टाकणार नाही। आर्थिक बाबतीत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 11व्या भावातील 11वा भाव म्हणजे उत्पन्न, लाभ, ओळखी आणि आर्थिक वाढीचा भाव असतो आणि शनी इथे असल्यामुळे पैसा अचानक आकाशातून पडण्यापेक्षा हळूहळू मेहनतीतून आणि सातत्याने वाढवण्याचा तुम्हाला संकेत मिळतो। म्हणून मेहनतीवर भर द्यावे आणि सातत्य ठेवावे, पैसा आपोआप वाढेल। या आठवड्यात एखादं छोटं काम मिळालं तर त्याला कमी समजू नका। आजची छोटी संधी पुढे मोठ्या उत्पन्नाचा मार्ग बनू शकते। ज्या लोकांना पगाराव्यतिरिक्त उत्पन्न मिळते त्यांना अतिरिक्त काम, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा जुन्या कामातून काही आर्थिक फायदा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। ज्यांचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकले आहेत त्यांनी शांतपणे त्याला मागावे। रागाने बोलण्यापेक्षा त्याला व्यवस्थित समजावून त्याच्याकडे मागणी करावी। ते काम होण्याची शक्यता आहे, पैसा परत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचप्रमाणे गुंतवणूक करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून पैसा लावू नका। त्याची कागदपत्रे, जोखीम आणि त्याचे नियम नीट समजून घ्या आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकता। या आठवड्यात कमाई वाढवा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि मिळवलेला पैसा टिकवण्याला प्राधान्य द्या। बचतीबद्दल तुम्ही विचार करू शकाल। नोकरी करणाऱ्या जातकांसाठी 10व्या स्थानातील राहू तुमच्या करिअर क्षेत्रात वेगळी ऊर्जा निर्माण करत आहे। त्यामुळे कामामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुम्हाला जागृत होऊ शकते। काही जणांना अचानक नवीन जबाबदारी सुद्धा मिळू शकते। काही लोकांना वरिष्ठांकडून एखादे महत्त्वाचे काम सुद्धा दिले जाऊ शकते। तर काही जणांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की ही नोकरी सोडून दुसरी करावी की काय, परंतु ही घाई करू नये। नोकरी बदलण्याचा विचार असेल तर आधी नवीन संधी हातात येऊ द्या आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात येतो।
या कालखंडात तुमची काम करण्याची पद्धत वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते, त्यामुळे छोटं काम असो किंवा मोठं ते व्यवस्थितरित्या पूर्ण करावे. बुध 5व्या स्थानी असल्यामुळे बुद्धी, बोलण्याची पद्धत, नियोजन आणि कामातील हुशारी याचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. कार्यालयात एखाद्या बैठकीमध्ये तुमचं जर मत विचारलं गेलं तर तुम्ही आत्मविश्वासाने बोलावे, परंतु दुसऱ्याला कमी दाखवून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करू नका. शनीचा प्रभाव सांगतो की तुमच्या कामाला यश मिळेल, फळ मिळेल, पण थोडा वेळ लागेल, उशीर लागेल. म्हणून लगेचच कौतुक मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका. ज्या लोकांची बढती किंवा पगारवाढ प्रलंबित आहे त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवावे, यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या काळात नवीन संपर्कातून संधी मिळू शकते. विशेषतः आधी केलेल्या कामाचा अनुभव उपयोगी पडू शकतो. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि संधी शोधण्याचा आहे. मंगळ दुसऱ्या स्थानी असल्यामुळे बोलण्यात आत्मविश्वास येईल. ग्राहकांशी बोलताना तुमची पकड चांगली राहू शकते, पण याच ठिकाणी काळजी सुद्धा घ्यावी लागेल. ग्राहकांशी, भागीदारांशी किंवा कर्मचाऱ्यांशी रागाच्या भरात बोलू नये. दशम स्थानातील राहू व्यवसायामध्ये नवीन पद्धत वापरण्याची इच्छा वाढवू शकतो. इंटरनेट असेल, जाहिरात, नवीन ग्राहक, नवीन बाजारपेठ किंवा व्यवसायाचा वेगळा मार्ग याबद्दल तुम्ही विचार करू शकता. ज्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी बराच काळ प्रयत्न केला आहेत त्यांना हळूहळू त्याचे परिणाम दिसू शकते. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. गुरु तृतीय स्थानात असल्यामुळे स्वतःच्या प्रयत्नांना तर महत्त्व आहेच, पण नशिबाची वाट पाहून सुद्धा उपयोग होत नाही असे सुद्धा तुम्हाला वाटू शकेल. ग्राहकांशी संपर्क करावा, फोन करावा, जुने व्यवहार पुन्हा तपासावे, नवीन कल्पना मांडाव्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवावे. या आठवड्यात व्यवसायात एक मोठी उडी घेण्यापेक्षा जे आहे त्यामध्येच मजबूत पाया रोवण्याची गरज आहे. कौटुंबिक बाबतीत या आठवड्यात एकंदरीत चांगला राहू शकतो, मात्र मंगळ द्वितीय स्थानी असल्यामुळे बोलताना आवाज वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरात पैशासंबंधी मतभेद निर्माण होऊ शकतात. कोण किती खर्च करतो, कोण कुठे पैसा वापरतो, एखादी मोठी वस्तू घ्यायची की नाही या विषयावर सुद्धा चर्चा होऊ शकते. अशा वेळी आपण शांत राहावे. जर तुमच्या बोलण्यात तथ्य आहे तर ते तुम्ही कसे सांगाल हे देखील जास्त महत्त्वाचं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या चांगले राहील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असला तरी चांगल्या समाधाने परिस्थिती सुंदर होऊ शकते. 5व्या स्थानातील बुधामुळे संवाद वाढू शकतो. ज्यांचं नातं आधीपासून आहे त्यांनी मनातल्या गोष्टी स्पष्टपणे बोलाव्यात. छोट्या छोट्या गोष्टीला मोठं रूप देऊ नका. एखाद्या व्यक्तीबद्दल भावना आहे पण त्या व्यक्तीसमोर आपण व्यक्त केल्या नाही, त्यांनी घाई न करता आधी त्यांच्यासमोर त्या व्यक्त कराव्या. विवाहाच्या दृष्टीने योग्य स्थळ शोधत असाल तर वृषभ राशीच्या मंडळींना या काळात काही नवीन माहिती किंवा नवीन प्रस्ताव सुद्धा मिळू शकते. काहींच्या बाबतीत मित्र, नातेवाईक, परिचित व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा बोलणी सुरू होऊ शकतात. मात्र वरून बघून निर्णय घेऊ नका. सखोल तपासणी करूनच निर्णय घ्यावा. स्वभाव, कुटुंब, विचार आणि भविष्यातील अपेक्षा काय आहे याचा सुद्धा विचार करावा. ज्यांच्या विवाहाच्या बोलणे आधीपासून सुरू आहेत त्यांनी अनावश्यक विलंब न करता दोन्ही कुटुंबांनी स्पष्ट चर्चा करणे चांगले. विवाहातील मंडळींनी एकमेकाच्या कामाचा आणि जबाबदाऱ्याचा आदर केला. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप मेहनत करण्याचा आहे. 5व्या स्थानातील बुध आणि सूर्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते, पण मोबाईल, मनोरंजन आणि सतत बदलणाऱ्या गोष्टीमुळे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून एका वेळी एकच विषय हाती घ्यावा. परीक्षा जवळ असेल तर नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा आधी शिकलेल्या गोष्टी किंवा अभ्यास तोच पक्का करावा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी रोजच्या अभ्यासाचा वेळ ठरवून घ्यावा. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी चिंता करण्याची गरज नाही, मात्र दिनचर्या बिघडू देऊ नका. मंगळ दुसऱ्या स्थानी असल्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष देणे चांगले. खूप तिखट, तेलकट किंवा अनियमित जेवण करण्याचे प्रयत्न टाळावेत. पाणी पुरेसे प्यावे, झोप घ्यावी.
माझ्या प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी मेहनत, आर्थिक नियोजन, करिअरमध्ये बदलाची चाहूल आणि नवीन संधी शोधण्याचा असणार आहे. पैशांच्या बाबतीत संधी आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन पद्धतीचा विचार होऊ शकतो. कुटुंबात बोलताना संयम ठेवावा लागेल. प्रेमामध्ये गैरसमज टाळावा लागेल. विवाहाच्या बाबतीत चांगली चर्चा पुढे जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो, येणारा आठवडा तुम्हाला भरभराटीचा, आनंदीचा आणि यशाचा जाओ, हीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.